कशा आहात? मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता मी इथे सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलंय, झाडून वगैरे घेतलेलं आहे। आणि आता इथे मी अशी चहा ठेवलेली आहे आणि आज संडे त्याच्यामुळे थोडं लेटच उठलो आणि टोस्ट पण आहे चहासोबत। तर आम्ही आता चहा एन्जॉय करतो आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते। इथे आता मस्त आंघोळ बिंघोळ करून मी आता स्किन केअर करून घेतली माझं। जशी माझ्या आंघोळ वगैरे स्किन केअर वगैरे करून झाले आणि आमचं काही असं प्लॅन नव्हता बाहेर जाण्याचा, पण मग अचानक असा प्लॅन ठरलाय कारण बाहेर मस्त वातावरण झालंय, पाऊस पडतोय, काही ऊन पडतंय, त्याच्यामुळे मग बाहेर जाण्याचा प्लॅन झालाय। तर आता आम्ही जातोय कासारसाई डॅमला। तर मग चला, आणि आता आम्ही इथे रेडी झालो, बाहेर जाण्याचा प्लॅन होता पण म्हटलं त्याला थोडंसं बाहेर वातावरण मस्तपैकी झालंय। कसले ट्रिप मारतोय बोट मध्ये।
आज आत्ताच आम्ही आता कासर साई डॅमवरून जाऊन आलो आहे. त्याच्यानंतर मग आता मी लगेच स्वयंपाकाची तयारी करते. थोडीशी भूक लागली. तसं तर आम्ही तिथं खाल्लो होतो थोडंसं भुट्टा वगैरे, नंतर एक आणि बन मस्त आणि चहा. आता इथे स्वयंपाकाची तयारी स्टार्ट केली. इथे मस्त कांदा भाजून घेते आणि इथे मग बाकीचा मसाला पण फ्राय करून घेतला आहे. आणि इथे शेंगा उकडून घेतलेल्या. तर आता मी भाजी बनवून घेते आणि लगेचच मग भाकरी पण बनवायची आहे. लगेचच भाकरी पण बनवून घेते. आणि खरंच आम्हाला खूप छान वाटतं ते कासर साईडला जाऊन. तिथे म्हणजे असं खूपच वातावरण होतं. पाऊस पण येत होता, मध्ये मध्ये ऊन पण पडत होतं आणि मस्त असं गार वारा चालू होता. त्याच्यामुळे एकदम फ्रेश होऊन गेलं. म्हणजे एकदम असं फ्रेश वाटलं तिथे. त्यात पाऊस पडत होता मधनं आणि प्लस ऊन पण पडत होतं मधून आणि वारा तर कंटिन्यू चालू होता गार. मग आम्ही तिथे थोडा वेळ बसलो निवांत आणि मग आता घरी आलो. स्वयंपाक वगैरे तयारी चालू केली. भाजी वगैरे आता इथे मी बनवतेच आहे. भाजी झाली का लगेच मग भाकरी पण बनवून घेणार आहे. इथे भाजीला आता मस्त असं तेल सुटतंय हळूहळू. बघू शकता तुम्ही. हळूहळू लो फ्लेमवर शिजवलं का मग असं हळूहळू प्रॉपर असं तेल सुटतं भाजीला पूर्ण. मग ती तरी पण येते मग भाजीला व्यवस्थित. जेवण वगैरे सगळं करून झालंय आणि आता भांडे वगैरे सर्व क्लीन करून ठेवते. तर चला आता भांडे घासून घेते. मग नंतर पूर्ण किचन वगैरे खराब झाले ते पण व्यवस्थित स्वच्छ करून घेते. आता भाकरी केल्यामुळे ना माझं किचन खूपच खराब होऊन जातं. त्याच्यामुळे मग आता मी किचन पण एकदमच साफ करून घेतलं. लगेचच भांडे वगैरे सगळं क्लीन करून आता माझं किचन असं एकदम ओके झालं आहे. एकदम रेडी म्हणजे स्वच्छ करून ठेवलं आहे. भाकरीमुळं ना काय होतं ते खूपच खराब होऊन जातं. पीठ होऊन जातं पूर्ण याच्यात. त्याच्यामुळे मग आता मी ते क्लीन करून घेतलं आहे. आता इथे जेवण वगैरे करून झालं आहे आमचं. आणि इथे मी ना आम्ही फ्रूट्स आणले होते काही बाहेरून, तर ते व्यवस्थित ठेवून घेते आता फ्रीजमध्ये. आता रात्री तर आम्ही फक्त खिचडी बनवण्याचा प्लॅन केला आहे. कारण आता आम्ही दुपारी 3 वाजता लेट झालेलो थोडं जेवायला. त्याच्यामुळे मग हलकं फुलकं म्हणून खिचडी बनवण्याचा प्लॅन केला आहे. मग आता मी खिचडी बनवून घेते आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि सी यू सून अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.